नमस्कार. सह्याद्री धुळ्यामध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे. काल आपण पाहिलं राधानगरी विधानसभा, त्याचबरोबर चंदगड विधानसभा. आज आपण ज्याची चर्चा करणार आहोत तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय व्यासपीठ असलेले मतदारसंघ म्हणजे कागल. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदार हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे आहेत. ते राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. 2019 साली हसन मुश्रीफ यांना 1,16,436 इतके मतदान पडले होते. त्यांच्या विरोधात लढलेले भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 88,330 इतकी मतदान घेतले होते. त्यांच्यानंतर माजी आमदार संजय बाबा घाटगे हे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेने पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांना 55,657 इतकी मते पडली होती. काळ बदललेला आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक लागली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात निवडणूक होणार आहे. राजे समरजित घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपला सोडशिट्टी दिलेली आहे. कारण महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार असल्याने हसन मुश्रीफ यांची तिकीट जवळपास फिक्स आहे. कागल येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची चर्चा घेऊन राजे समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या 3 सप्टेंबरला दस्तूरखुद्द खासदार शरद पवार स्वतः कागलमध्ये येऊन राजे समरजित सिंह घाटगे यांचा प्रवेश करणार आहे. माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी या अगोदर भूमिका जाहीर केलेली आहे की मी निवडणूक लढवणार नाही आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना मी पाठिंबा देणार आहे. याचबरोबर माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाचा देखील मेळावा झाला आहे आणि संजय मंडलिकांनी देखील सांगितले की मी आमदार हसन मुश्रीफ यांनाच पाठिंबा देणार आहे. याच्यामुळे राजे समरजित सिंह घाटगे एकटे पडलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात 3 सप्टेंबर रोजी कागल येथे ते शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार आहे. दस्तूरखुद्द शरद पवार कागलमध्ये येऊन राजे समरजित घाटगे यांचा प्रवेश करणार आहे. वस्तातच कोल्हापूर जिल्ह्यात येऊन आपल्या शिष्याला धडा शिकवेल काय? कागलमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की राजे समरजित सिंह घाटगेंना भाजपकडून विधान परिषदेची देखील ऑफर होती, पण समरजित सिंह घाटगे यांनी ती नाकारली. कागलमध्ये परिवर्तन करूनच मी निवडून येणार, हसन मुश्रीफ यांना पाडणार आणि विधानसभा आमदार होणार असा त्यांनी चंग बांधलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये समजेल निवडणुकीदरम्यान की कागलची जनता खरंच परिवर्तन करणार काय पुन्हा हसन मुश्रीफ यांना निवडून देणार.